वांग्याच्या भरपूर रेसिपी आपण केलेल्या आहेत. भरलं वांग्याचे आहे, वांग बटाटा आहे, पण आज आपण बनवणार आहोत थोडीशी वेगळी अशी भाजी. चवीला छान होते. तर आज मस्त अशी वाफेवर शिजवून वांग बटाट्याची मिक्स भाजी करणार आहोत. चवीला खूप छान होते. तर बनवायला सुरुवात करूया. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत वांगी. तर मी इथे ही चांगली काटेरी वांगी जी असतात ना, ती धुवून स्वच्छ करून असे 4 फोडी करून घेतलेले आहेत आणि काळी पडू नये म्हणून पाण्यात ठेवलेली आहेत. तोपर्यंत कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की फोडणी घालून घेऊया. पाव चमचा जिरं टाकलेलं आहे, पाव चमचा मोहरी टाकलेली आहे. दोन्ही चांगलं तडतडलं की याच्यामध्ये टाकत आहेत 1 चमचा बारीक कापून घेतलेला लसूण किंवा ठेचून घालू शकता. ताजी कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. आता हे तेलावर चांगलं परतून घेऊया. हलकासा लसणाचा कलर चेंज झाला की याच्यामध्ये मीडियम साईजचा एक कांदा असे उभे काप करून टाकलेला आहे. आता कांदा देखील आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. कांद्याचा हलकासा कलर चेंज होईल इथपर्यंत आपण हा परतून घेणार आहोत. तर कांदा इथे मऊ व्हायला लागलेला आहे आणि हलकासा कलर देखील चेंज व्हायला लागलेला आहे. त्याच्यामध्ये अजून एक साहित्य टाकणार आहे, ज्यामुळे भाजीची चव जी आहे ना अजूनच छान लागेल. तर 1 चमचा याच्यामध्ये भिजवलेली उडीद डाळ टाकत आहोत आणि काही सुके मसाले देखील लगेच टाकून घेऊया. 2 चिमूट हिंग घेतलेला आहे, पाव चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, 1 चमचा धनाजिरा पावडर घेतलेली आहे आणि 1 चमचा गरम मसाला घेऊ शकता किंवा भाजीचा कुठलाही मसाला घेऊ शकता. पावभाजी मसाला टाकू शकता किंवा चिकन मटन मसाला आहे तोही वापरू शकता. चव छान येते. टाकलेले सुके मसाले आणि उडीद डाळ कांद्याबरोबर चांगली अशी परतून घेऊया. तर तेलावर हे सगळे मसाले असे कांद्याबरोबर परतले म्हणजे मसाल्यांची चव जी आहे ना भाजीमध्ये छान अशी उतरली जाते. तर मस्त असा मसाल्यांचा सुगंध येत आहे आणि परतून झालेले आहेत छान. तर याच्यामध्ये एक छोट्या साईजचे टोमॅटो अशा मोठ्या स्लाईस करून टाकलेला आहे. एक मीडियम साईजचा बटाटा असे उभे काप करून टाकलेला आहे. पातळ स्लाईस उभ्या करून टाकायचे आहे आणि कापून ठेवलेली जी वांगी आहेत ना ती टाकायची आहेत. म्हणजे सगळ्या बटाटा, वांगी, टोमॅटो, कांदे सगळे आपण उभ्या आकारामध्ये कापून घेतलेले आहेत. टोमॅटो शिजल्याच्या नंतर तर ते बारीकच होऊन जातात, पण बाकीचं सगळं साहित्य जे आहे ना एक आकारामध्ये कापलेलं आहे आणि लगेचच चवीपुरतं मीठ टाकून सगळं आपण मिक्स करून घेऊया. तर दिसायला ही भाजी छान दिसत आहे आणि शिजताना याला टोमॅटोला देखील पाणी सुटतं. वांगे देखील आपण धुवून घेतलेली आहेत, त्याच्यामुळे याच्यामध्ये बाहेरून दुसरे एक्स्ट्राचं पाणी टाकायची गरज लागत नाही. याच्यामध्येच आपल्याला ही मस्त अशी वाफेवर शिजवून घ्यायची आहे. वाफेवर शिजवलेली या भाजीची चव जी आहे ना खूप छान लागते. आता हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. तर आता आपल्याला हे पॅन कवर करायचे आहे आणि कमीत कमी 7 ते 8 मिनिट लो फ्लेमवर हे असं शिजवून घेतलेलं आहे. 7 ते 8 मिनिटानंतर आपण एकदा चेक करूया. चांगली अशी वाफ आलेली आहे आणि वाफेचं देखील पाणी पुन्हा याच्यामध्ये पडते. साईडला इथं तेल सुटलेलं देखील दिसत आहे, म्हणजे खाली भाजी लागायला नको हे चेक करण्यासाठी एकदा सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे. कलर देखील छान दिसत आहे. मिक्स झाल्याच्या नंतर काय करायचं आहे, हे बऱ्यापैकी इथे शिजत देखील आलेलं आहे. तर पुन्हा आपण एकदा हे झाकण ठेवणार आहोत आणि शिजवून घेणार. त्याआधी 1.5 चमचा भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट टाकायचा आहे. फार देखील टाकायचा नाही आहे. 1 ते 1.5 चमचा फक्त भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट टाकायचा आहे आणि पुन्हा पॅन कवर करायची आहे. पुन्हा 7 ते 8 मिनिट लो फ्लेमवर भाजी आपण शिजवून घेतलेली आहे. इथं पाहू शकता साईडला तेल जे आहे ना असं सेपरेट झालेलं दिसत आहे आणि भाजी एकदम ओलसर दिसत आहे. पाण्याचा बिलकुल वापर न करता आपण ही सगळी शिजवून घेतलेली आहे. तर अशी वाफेवर शिजवून केलेली भाजी तुम्ही नक्की एकदा घरी करून पहा. चवीला खूप छान होते आणि वांग बटाट्याची रस्सा भाजी आपण केलेली आहे. तर सुक्की भाजी देखील चवीला तितकीच छान होते. तर खायचं म्हटलं तर ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर, रोटीबरोबर देखील खायला खूप छान लागते. टिफिनवर द्यायचं म्हटलं तर एकदम मस्त अशी रेसिपी आहे. तर घरी करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि वरून आपण ही फायनली थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आपली गरमागरम भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर अशाच नवीन आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी किटिकीच्या मराठी रेसिपीजला सबस्क्राईब करा. त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीचं. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.